लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. प्रश्न विचार. शंकरनगरमध्ये बसवण्यात आलेले वर्षानुवर्ष पहिली शाळेला डेपो आज काय म्हणतात? ते आता आम्ही एक्झामाइन केलं. प्रत्यक्षात मी जे लोकांकडून जी मी समस्या जाणून घेतली ते मला असं वाटते की जे कॅपॅसिटी प्रमाणे ते डीपी थोडा कमी आहे, ते प्रॉब्लेम वारंवार येण्याचं त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. त्या अनुषंगानं NSCBचं आमचं बोलणं झालं आहे आणि सरांना म्हटलंय की योग्य ते उपाय काढून याच्यावर आपण काम करू. स्वच्छतेचे मी लोकांना आवाहन केलं आहे की जेणेकरून कटिंग सर पण कचरा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पण स्वतः त्यांच्या सोबत आहात आणि लोकांना पण आपली शिस्तता आणि गरजेची आहे की आम्ही कचरा जेव्हा उचलला लगेच 10 मिनिटानंतर परत तिथं कचरा जशाची तशा परिस्थितीमध्ये येत आहे. जेणेकरून आपण हे पद्धत टाळावी आणि महानगरपालिकेला लोकांना पण कॉपरेट करावा. आपल्या घरामध्ये एक व्यवस्थित बकेट ठेवावी. आज उद्या परवा घंटागाडी येणार आहे, जर उद्या नाही आली तर 2 दिवसात येईल. आपल्या घरामध्ये एखाद्या खराब बकेटीमध्ये ते आपण कचरा व्यवस्थित ठेवावं. हेच आपण झालं पाणी. आम्ही माझ्या लेटर हेडवर तुम्ही बघू शकता की मी पुन्हा ते चालू केलं आणि ते त्यांचा पेंडिंग अमाऊंट होता. आपण ते ऑनलाईन त्यांना देऊ शकत नव्हते कारण सगळ्या स्टेटची ते ऑनलाईन सुविधा जी असते ती बंद झालेली होती. आता प्रत्यक्षात ते चालू झाली आणि ते पेमेंट आहे ते 48 ते 78 आवर्समध्ये त्यांना जातील. आम्ही पत्रव्यवहार केला आहे, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आज उद्या पाणी नक्की येईल. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जे प्रश्न येत आहे समोर त्याला बघून आम्ही ते करू निवारण.